नमस्कार, मी भारती, स्वागत आहे तुमचं आवाज भारतीमध्ये। यात्रेचा माहोल आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय। मी आले आहे नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील कोरठण खंडोबाच्या यात्रेसाठी। चला तर पाहूयात काय आहे ही यात्रा आणि जाणून घेऊयात। आता मी कोरठण खंडोबा देवाच्या गाभाऱ्यात आहे आणि आपण जर पाहिलं तर हा गाभारा वेगवेगळ्या नयनरम्य फुलांनी सजवलेला आहे। देवाचं जर हे रूप पाहिलं तर अतिशय सुंदर दिसतंय, अगदी भाविकांना मनमोहित करते। त्याचबरोबर या ठिकाणचे पुजारी आपल्या सोबत आहेत। अनेक भाविक भक्त देवाच्या दर्शनासाठी येत आहेत। काका, काय सांगाल, देवाची आख्यायिका काय आहे? हे स्वयंभूस्थान आहे, याला कोरठण असं नाव आहे। या ठिकाणी देव जे आले ते भक्ताबरोबर आलेले आहे। ब्राह्मणवाड्याचे गायकर म्हणून भक्त होते आणि बेल्ल्याचे जे भक्त होते त्या बेल्ल्याच्या भक्तांनी हे मंदिर बांधलेले त्या काळामध्ये। इसवी सन 1491चा एक शिलालेख भेटलेला आहे आपल्याला। त्या अंदाजेनुसार आज साधारणतः 1491मध्ये या मंदिराचा काहीतरी जीर्णोद्धार झाला असा आपल्याकडे शिलालेख आहे आणि हे स्वयंभू रूपात असल्यामुळं याला कोरठण असं नाव पडले। त्याचबरोबर दादा, तुम्ही काय सांगाल? अनेक भाविक येत आहेत, दर्शन करतायत, देवाचं रूप आपल्या डोळ्यात साठवून घेऊन आपल्या घरी जात आहेत, काय सांगाल? भरपूर भाविक येतात आणि ते आतुरतेने देवा भावना अशी त्याची प्रगट होते, त्याच्यामध्ये आतुरतेने येतात। जास्त करून आहे ना बेल्याचे आणि आपले ब्राह्मणवाड्याचे लोक जास्त येतात इथं।
तुम्हाला देवाची काय प्रचिती आली आहे त्याबद्दल थोडंसं सांगा थोडक्यात. जे आपल्या मागे असं 7.5 काय आजार असतील ते देव आपल्यापासून दूर काय येणारे संकट देव दूर करतो. आधी 2 दिवस आधीच आपल्यावर येणारे. दादा मला तू काय सांगशील, तुझी कितवी पिढी आहे, तू तळी भरण्याचं काम करतोय, अगदी प्रत्येकाचे देव देवाला भेटवतोय, काय सांगशील? आमची आता ही 4थी पिढी चालू झालेली आहे आमची. तिथून पुढे आमची 4थी पिढी चालू आहे. ते आमची सेवेत आहे. आम्ही हे देवाला घडवतो, सजवतो, सगळं हे आम्ही करतो ही सेवा. नित्यनियमाने नित्यनियमाची नित्यनियमाने देवाला जर दही दुधाने आंघोळ उठण्याने आंघोळ होती. दर दिवस वेगळं रूप असतं देवाचं. जे शृंगार असतो ना दर दिवस वेगळा असतो. देवाचे डोळे बिळे चंदात बसतात. इतर वेळेला असं दर्शन असतं, इतर वेळेला असं असतं, आणि यात्रेच्या वेळेस 3च दिवस असं असतं. देवाचं लग्न असतं म्हणून असं असतं. मला एक सांग, या ठिकाणी जे ठेवलेलं आहे त्याबद्दल थोडीशी माहिती सांग, काय सांग? देवाची गादी आहे, देवाचे पलंग आहे, आराम करण्याची गादी आहे. आपण जे कौल लावतो ना 12 वाजेपर्यंत, 12 वाजेपर्यंत कौल झाले का, 12 वाजेपर्यंत आता कौल झालं ना तर मग देव आराम करतो. म्हणजे शेज आरती होती, त्यानंतर फुल बंद केलं जातं. तोपर्यंत तुमचे काही अडचणी काय प्रॉब्लेम असेल ते सॉल्व केल्या जाते. म्हणजे अडचणी काय प्रॉब्लेम असेल, विषय असेल ते सॉल्व होतात. फुल लावून कौल काय उजवं डावं काय असेल ते आपण करतो. 12 वाजता आरती होते ते बंद करतो. इतर वेळेस कौल चालू असतं. यात्रेच्या वेळेस बंद असतं 3 दिवस. नक्कीच दादानी मला सांगितलं या ठिकाणी की देवाला कौल लावला जातो. अनेक भाविकांच्या ज्या अडचणी असतील त्या या ठिकाणी सोडवल्या जातात. माझ्या डाव्या हाताला जर पाहिलं तर देवाची आराम करण्याची गादी या ठिकाणी आहे. देवाला 12 नंतर या ठिकाणी आराम करण्यासाठी ती गादी ठेवलेली आहे. मी पुन्हा एकदा सांगेल की देवाचं हे रूप अतिशय डोळ्यात भरण्यासारखं आहे, खूप सुंदर सजवलेलं आहे आणि भाविकांची प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळते. ताई, तुम्ही जे काही नियोजन केले ते एकदम चांगल्या पद्धतीने केले, त्याबद्दल नियोजनाबद्दल काय सांगा? नियोजनासाठी आम्हाला अधिकारी नेमलेले आहेत. अधिकारी जसं मार्गदर्शन करतील त्या पद्धतीने आम्ही आमचं कामकाज चालू करतो. भाविकांना रांगा लावणे हे करणं, भाविकांमध्ये काही चोरीमारी होऊ नये याची दक्षता पोलीस हे घेतले जातात. दर्शन शांततेत व्हावे, कोणाचाही वाद होऊ नये हे याची आम्ही दक्षता घेतली जाते. यात्रा ही किती दिवसापासून सुरू आहे? यात्रा ही 3 दिवसापासून चालू आहे. आज त्या यात्रेचा शेवटचा दिवस आहे. गेल्या 3 दिवसापासून आम्ही भाविकांच्या रांगा वगैरे लावत आहोत. यात्रेत या 3 दिवसात कोणताही औचित्य प्रकार घडलाय का, असं तुमच्या निदर्शनास काय आलं का? नाही, यात्रेमध्ये कोणताही औचित्य प्रकार घडलेला नाही. माझं नाव दिनेश किसन रोकडे. मी ज्या देवाच्या शाली असतात ना ते धुण्याचं काम करतो. माझं ड्रायक्लिंगचं दुकान आहे आळकुटे गावामध्ये. किती वर्षापासून? मी आता माझं दुकान झाले सर 2 वर्ष झाले चालू आहे. तर माझे मित्र वैभव नाही का, त्यांनी मला सांगितलं बुवा असं असं माझं नाही का, म्हणजे ड्रायक्लिंग आपल्या शाली असतात, त्यांनी आपल्याला सांगितलं. तुम्हाला त्याला म्हणलं चालेल मी देतो धुवून नाही का. पण देवाची सेवा करायला लागल्यापासून मग वेगळं काय तरी आयुष्यात वेगळं चैतन्य असेल ना काही? नाही तसं चालूच आहे आता, काही चैतन्य आता काही सगळं. लग्न झालंय तुझं? नाही अजून नाही झालं. आता देवाच्या कृपेने होईल नाही? हो. चांगली सेवा करते हो नाही का? हां. आणि इतर तुला तुझ्या लाईफमध्ये काय वेगळेपणा जाणवला देवाची सेवा करतोय तर? काय प्रचिती आली वेगळी? आता काही आता हा प्रचिती आली ना, असं चांगली चालेल आता सगळं चांगलं चाललंय सगळं. Gracias.
वातावरणामध्ये आणि त्याचप्रमाणे आजचा काढण्याचा सोहळा आहे संपूर्ण होत आहे. संपूर्ण महाराष्ट्र पोळा पाहतो आहे. पुन्हा एकदा आलेल्या सर्व भाविकांचे, सर्व कांद्यावाड्यांचे, सर्व कांदेवाड्यांचे देवस्थानच्या वतीनं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. त्यांना भरपूर कसरत करावी लागते आणि म्हणून लागताना विनंती आहे शिंद्राला जाणारे काठे शिंद्राचे दर्शन करून येऊया आणि मग बाकीचे काठे आतमध्ये घेऊ आपण. कळसकर मंडळी आपण नका पुढे घेऊ जरा दोन काठ्यांची मंडळी त्यांचा देखील या ठिकाणी देवस्थानच्या वतीनं सन्मान होत आहे. या मारून या काठे आता जवळ येऊन गेल्यानंतर बेलेकर मंडळी खाली थोडी खाली पाडून घ्या. जोर बघून शिखराला काही जोड असली वरती उभे असलेली मंडळी प्रशासनाने संपूर्ण करत त्यांच्या देखील देवस्थानच्या वतीनं स्वागत आभार. सावकाश मंडळी या घ्या पाठीमागे घ्या चला. शिखराला काठी लागल्यानंतर शांततेमध्ये खाली घ्या. मागे घेताना बरोबर ती मंडळी सावकाश घ्यावा ना पाठीमागे काठी ठेवा घ्या हळू घ्या हळू घ्या गडबड करू नका. एकदम सावकाश गेले म्हणजे सावकाश घ्या सावकाश गडबड करू नका. अगदी शांततेत पाठीमागे घ्या. हळू
आता कोर्टन खंडोबाच्या यात्रेत आहे. माझ्या पाठीमागे जर पाहिलं तर सूर्यास्त होतोय. मंदिर या ठिकाणाहून आपल्याला दिसतच असेल. अगदी भाविकांची गर्दी ओसरायला लागली आहे. यात्रा अगदी रंगीबेरंगी दिसते. मी आता आकाश पाळण्यात बसले आणि आकाश पाळण्यात बसायची मजा घेते. खरं तर अशा अनेक भाविक या ठिकाणी आहेत जे आकाश पाळण्यात अनेक वेगवेगळ्या पाळण्यांमध्ये बसायची मजा घेत आहेत, यात्रेचा आनंद घेत आहेत. खरं तर असेच नवनवीन जर अपडेट, यात्रेचा माहोल जर तुम्हाला पाहायचा असेल तर आवाज भारती चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.